करे महाराज की जय, सद्गुरु रंगनाथ महाराज की जय, जामवंत महाराज की जय. त्यामुळे स्मरण झालं आम्हाला जामवंत. नाही पंढरीनाथ भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि त्रापत्रय विनाशाय गोपाल कृष्ण भगवान की जय. काल आपण भक्त प्रल्हादाची कथा ऐकली. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ही गजेंद्र मोक्षाची कथा आहे. द्युम्नसेन नावाचा राजा आपल्या प्रजेचं पालन व्यवस्थित न करता आईश आरामात राहायचा. एक दिवस अगस्ती ऋषी त्याच्या समोरून गेले असताना, खरं म्हणजे साधू संत जर आले, घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा. पण हा राजा, त्याला गर्व झाला. त्यानं त्या साधूला, त्या अगस्ती ऋषीला साधा नमस्कार तर केलाच नाही, पण त्याच्याकडे पाहिलंही सुद्धा नाही. त्या ऋषीलाच वाटलं चला राजा असावा, याच्यावर कृपा करावा, म्हणून हार दिला त्याच्या बाजूला टाकून. त्यानं तो हात फेकून दिला. तो हत्तीकडे गेला. हत्तीनं पाया खाली तोडावला. ऋषीनं शाप दिला त्याला, बघ जा तूही असं जडवत होशील हत्तीसारखा. मग तो जो राजा आहे तो हत्तीच्या रूपानं त्रिकूट पर्वतावर त्याला हत्तीचा देह भेटला, हत्तीचा जन्म मिळाला. त्रिकूट पर्वतावर राहू लागला. तो पर्वत जो होता त्याला एक सोन्याचा कळस होता वरती, त्याला एक चांदीचा कळस होता, एक लोह्याचा कळस होता. वरुण राजाचा पायथीशी बगीचा होता मोठा. वरुणाचा, इंद्रचंद्र वरुण म्हणतो ना आपण, वरुणाचा बगीचा होता. सुंदर असं एक सरोवर होतं. हा हत्ती बलाढ्य त्याचा देह, त्याच्या त्या अंगाच्या गंधानं वाघ आणि शिव सुद्धा त्याच्याजवळ येत नव्हते. वास्तविक वाघाला, सिंहाला सगळे प्राणी माणसं घाबरते, पण ते त्याच्याजवळ येत नव्हते. तो जंगलचा राजा समजू लागला तिथला तो,
एके दिवशी ग्रीष्म ऋतूमध्ये उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये त्याला तहान लागली आणि भर दुपारच्या टायमाला अंगाला उष्णता लाई होऊ लागली. त्याला वाटलं स्नानही करावं म्हणून त्या हत्तीनीसह त्याच्या गणगोत इष्ट मित्र त्याचे सगळे हत्तीसह तो सरोवरात आलेला आहे. त्या सरोवरात खूप पाणी वगैरे पेले आणि मग ते पोहू लागले. सरोवरात एकमेकाच्या अंगावर सोंडेनं पाणी टाकणं चाललं. हात तर नाहीच जात. हत्तीला हात आहे का? कशानं पाठ टाकू लागले? सोंडेनं पाणी टाकणं चाललेलं आहे. बराच काळ गेला. आयुष्य खूप होतं. बराच काळ गेला. बाकीच्यानं विचार केला आता बस झाली, किती वेळ थांबायचं म्हणून बाकीचे त्या सरोवराच्या बाहेर आलेले. पण हा हत्ती खोल खोल पाण्यात जायचा. खोल 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 जाता जाता एके दिवशी तेव्हा त्याचा पाय नकरानं धरला. मगरमिठी म्हणजे त्याला. त्याचा पाय असा पक्का धरला नकरानं तर त्याला निघताच येईना. त्यानं आपलं बळ दाखवलं. त्याला शरीराच्या बळाचा काय होता? अहंकार होता. आपल्या भागातले पैलवान सोडून द्या, पण काही काहीला कशाचा अभिमान? शरीराचा अभिमान, शरीराच्या ताकदीचा अभिमान. शरीर बळ म्हणते त्याला. कोणतं बळ? शरीराच्या बळाचा अभिमान. काहीला याचा नाही ध्यानात आलं. काहीला संपत्तीचा अभिमान, काहीला रूपाचा अभिमान, काहीला पदप्रतिष्ठेचा अभिमान. काही मी मोठा महाराज आहे. आणि महाराजाला असतो का? महाराजाला नसतो, पण महाराज म्हणून घेणाऱ्याला असतो. की फुटावर फुट येत अभिमानाचे, अहंकाराचे. त्याला अभिमान. त्याला ओढायचा तो. पण जलचर आणि स्थलचर, आपण कशावर राहतो? स्थल म्हणजे पृथ्वीवर राहतो. कशावर राहणार आहेत आपण? प्राणी, मनुष्य प्राणी वगैरे सगळे. हत्ती कशावर? पृथ्वीवर. हत्ती हा जलचर आहे का स्थलचर आहे? स्थलचर आहे. तिथं त्याचं पाण्यात काही बळ चालत. आणि नक्र कशात राहतो? हो, नक्र त्याला ओढायचा. हा ओढीत ओढीत नकराला आणायचा, तर पुन्हा नक्र त्याला ओढायचा. पाण्यातून निघणंच कठीण झालं आता. त्या सरोवरातून निघणंच. पुन्हा एक गोष्ट ऐकताना ध्यानात घ्या, या कथा ज्या असतात ना, ही करमणुकी करता नसतात. या कथा आपल्या व्यथा जाय करता असतात. या सगळ्या कथा आपल्यावरच असतात. हत्तीचं सांगून टाकतो आता दृष्टांत, मग सिद्धांत सांगतो. हे हत्ती प्रयत्न करू लागला, पण काही केल्या मेळ बसन. बाकीच्या हत्तीने प्रयत्न केला मदत करावं म्हणून, त्याच्या सोटा घातल्या. तेही पाण्यात जाऊ लागले. अरे म्हणे नको, नादी लागलं नको. तेही परत आले. बऱ्याच वेळेची वाट पाहिली. सगळे गण गोत त्याचे जे होते ते निघून गेले. कोण कोणाचं बाबा? पवनाचे मायबाप गणगोत मृगजलवत जाईल रया. यानं प्रयत्न केला पण काही मेळ बसन. शेवट त्याच्या लक्षात आलं की संपत्तीचं बळ चालत नाही, पाठबळ चाललं. पोटबळही चालत नाही, पाठबळही. माणसाला अभिमान. 100 पोरं आहेत मला. किती? इतके तर नाही म्हणा कोणाला. किती पोरं आहे? धृतराष्ट्राला किती होते? किती कामी आले? किती राहिले त्याच्यातले? दुःखच देऊन गेले. शेवटपर्यंत त्या मायबाईला, द्रौपदी माता जगाची माय, तिला त्रास दिला त्या दुर्योधनानं, त्या कौरवानं. आणि शेवट असेच गेले. या म्हातारीला दुःख, गांधारीला आणि धृतराष्ट्राला दुःख झालं. ते राहायला आले नाही. ते नाशिवंत आहे सगळं.
तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी देवा सवे तुटी पाडितोसी. त्या नाशिवंताच्या याच्यात मायामोहात आपण गुंतलो. माझं वाटतं आपलं लग्न व्हायच्या आधी ते पोर आपले असतात काय, नंतरही आपले असतात काय, मधात माझे मानतो आपण का माझे, हे सगळं मायाच बोलतेत लोक, वेदांत बोलतात मायाचं पसार आहे. हो, मायाचं पसार म्हणतात, पण ध्यानात घेत वैराग्याच्या गोष्टी करतात लोक. स्मशानात गेल्यानंतर ते माणसाला जाईत येत, अंत्यविधी त्याची दोघं बसतील, काय खरं नाही. आपलं बी एक रोज राहते तिथलीच काढी घेते, बाहेर आली का चालतच आलं, मग काय गेले विसरून. याला स्मशान वैराग्य म्हणते. कोणतं वैराग्य? तितक्या पुरतं होतं वैराग्य, लोकाला होत नाही असं नाही, पण ते टिकून राहत. आता विचारही टिकून राहत नाही. मायाचा पसारा कळाला ना, कशाचा पसारा आहे तो राहत नाही. तो येतो जातो, मग राहणार काय? इकडं कोण ध्यान देतं? कधी बसत नाही संतांच्या संगतीत. या गोष्टी कुठं कळत असतात? बसल्यावर कळत्यात का इकडं तिकडं पळाल्यावर? कुठं बी बसल्यावर कळतात का काय? कुठं असे बसले की आपण म्हणे इळीळ मांडी घालून बसतो, असं बसणं नाही. बसणं शब्दाचा लाक्षणिक अर्थ असा की त्यांनी जे सांगितलं, तुकोबाराया, ज्ञानोबाराया, हे जे संत आहे, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत चोखोबा महाराज, हे जेवढे संत आहेत, या संतानं सांगितलेलं, जे करायचं सांगितलं ते करीत जाऊन, जे कळून घ्यायचं सांगितलं ते, याचा अर्थ बसणं. नाही तर म्हणे आम्ही इळीळ बसतो मांडी घालून, ते बसणं काय कामाचं? असं ध्यानात घेणं. हो, आणि त्यांच्यावर शब्दावर विश्वास ठेवणं. नाही तर आपलं बसले बसले ऐकलं कीर्तन, गंज महाराज येते यंत्रले ओलसर सांगितलं. हो, आता मोहरले साली पहा अशी खचकावून वर्गणी करायची, तो महाराज पहा मग असं असं पोट दुखत, याचं पहिलंच दुखत, पुन्हा उजक दुखायला लागलं. अरे पोट दुखाय करता कीर्तन ऐकायचं असतं का भ्रम जाय करता? कीर्तन, पोथी, प्रवचन कशा करता ऐकायचं असतं? आपल्याला भ्रम झालेला आहे खरं म्हणजे. आपल्याला सुख दुःख नाही, सुख दुःखातीत तुम्ही आहात. तुम्ही देवस्वरूप आहात. तुमचा आणि देवाचा काय आहे? अतूट संबंध आहे. हा ध्यानात घ्यायचा आहे. याच्याकरता कीर्तन, प्रवचन आहे. खरं सुख पदरात येण्याकरता. तकला तू सुख पाहिजे तुम्हाला का टिकणार? कसं पाहिजे? टिकणार पाहिजे. आणि हे सुख कसं आहे आपलं? तकला तू सुख आहे. शरीर किती जरी पैलवान असला तर म्हणे का हो काय झालं? आणि आता दिसतच नाही राव पहिल्यावानी. आता पहिल्यावानी दिसतच नाही काय? ते डोळे सुद्धा राहणार नाही रे. हे राहायला आलं नाही. हे येतं आणि जातं. हे उपजे आणि नासे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. म्हणून हे तकलाद सुख आहे सगळे. किती जरी आपल्याला ते खरं वाटतं, किती जरी जमा केलेलं तसंच राहावं वाटतं आपल्याला, धन द्रव्य सोनं नाणं राहावं वाटतं का जावं वाटतं?
शरीर राहावं वाटतं का जावं वाटतं? काही वाटतं आपल्याला. आता जे राहतच नाही ते राहावं वाटलं तरी काय फायदा आहे? सगळ्याला राहावं वाटलं, सगळे मिळून राहावं वाटलं तरी ते राहत नाही. आणि तुमचं खरं स्वरूप आहे ते येतही नाही तर ते राहणार आहे. तिकडं ध्यान नाही तुमचं. कालच सांगितलं मी तुम्हाला, आमचे एक स्नेही आहेत, ते म्हणे तुमचे माझ्याकडे 1000 फोटो असते. आता ते फोटो म्हणजे प्रेमानं वगैरे लावणं ती गोष्ट वेगळी आहे. देवाची मूर्ती म्हणजे देवानं धारण केलेलं शरीर आहे. देव म्हणजे ते शरीर म्हणजे देव नाही. ते शरीर बदलत. रामानं धारण केलेलं शरीर बदललं, कृष्ण अवतारातलं शरीर बदललं, पण चैतन्य बदललं का? जसं तुम्ही सकाळून एक वेश घातला ड्रेस, दुपारून एक ड्रेस घातला, संध्याकाळी एक घातला, मग वेश बदलला का ती व्यक्ती बदलली? जसं धनुष्यबाण अयोध्येमध्ये गोकुळात बासरी होती, आता कमरेवर हात घेऊन उभे आहेत, मग वेश बदलला का ते चैतन्य बदललं? आत्मा बदलला नाही. तसं तुमचे आमचे हे शरीर बदलणार, पण आत्मस्वरूप बदलणार. मग तुम्ही आत्मस्वरूप आहात का शरीर स्वरूप आहात बापा हो? मग हे असं नीट नेटकेपणानं कळून घ्यायचं का राग लंगुटी नेसून जायचं कोणत्या आखाड्यात? म्हणजे आम्ही नंग्या आखाड्यातले, आम्ही या आखाड्यातले, आम्ही जंगी आखाड्यातले, हे बंबम करीत फिरायचं का नीट कळून घ्यायचं? लेकरा बाळाला जीव लावायचं, प्रेम करायचं, चांगला संसार करायचा, आणि हे खरं कळून का असं येड्यावानी करायचं? असं येड्यावानी करून जमत नाही. साधू संतांना जे सांगितलं तेच करायचं. म्हणजे मला एका पायावर उभं राहायचं, पाय का तोडून टाकीन यांना कुठं जमतं का? हे कळवूनच घ्यावं लागेल. मग कळवून घ्यायचं असतं का काही मनानं करायचं? मनानं केल्यानं जमत नसतं. मनोमार्गी गेला आपल्या मनाच्या मार्गानं जायचं का संतांच्या मार्गानं जायचं? का ज्यादा लोक जिकडे गेले तिकडे जायचं का संतांच्या मार्गानं जायचं? बरेच लोक माळ घालीत नाही. कोण लोक काय म्हणते? मग आपला पाहुणा काय म्हणते? आता पाहुणा तो आज सोडायला येईल का तिथं? चांगल्या कामाला तुला असं अडथळे येत असते. कोण काय म्हणेल, पाहुणे काय म्हणते? येरी कुठेही नाचत येत 2 बोट घेऊन, सासरान जावई बरोबर नाचत येत, पण इथं पाहुणा आहे मला सासरा, त्याचा तुला इथं आसरा राहील का? अंत काळी संताचंच ऐकून चालावं लागल. भलतं सलतं मनानं करून चालणार? हो, संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीमती येणे पंथे, या मार्गानं जावं लागल. तर आपला विषय असा चाललाय की हा हत्ती जो आहे याचा मेळ बसला, मग शेवट देवाशिवाय कोणीच नाही. आता कणवाळू कृपाळू दिना लागी मोरे, कणवाळू कृपाळू भक्ता लागी मोरे, कणवाळू कृपाळू भक्ता लागी मोरे,
देवाला ते लक्षात आलं. देव धावत धावत आले, गरुडावर आले. हत्तीनं पाहिलं, पिवळा पितांबर परमात्मा आले. हत्ती करता आले परमात्मा, हरुताई करताही परमात्मा. पारुताई करता कोण नाही येणार? आस्वला करता आले, माणसा करता कोण येणार? पण माणसाला परमात्माच लागत नाही तर कसं येईल? म्हणजे मग माणसाला काय लागत? त्याला अन्न, वस्त्र, निवारा, पद, प्रतिष्ठा, मान, बढाई हे पाहिजे त्याला. देवळात जरी गेला तर त्यात तो देव मागतो का मला अमुक दे तमुक दे, धन संपत्ती, घर, धन दे, संपत्ती दे, द्रव्य दे. पोराचं लग्न होत नाही तर पोराचं झालं लग्न. दोन्ही तिन्ही पोराचे नवस फेडले म्हणे लग्न होत नव्हतं. आणि आता काय झालं म्हणे, आता तिन्ही पोरं येऊन असे बादा मारित. आता ते देवाला दिले तुम्हाला, ते पोरं दिले, सुना दिल्या, सगळंच दिलं. अरे संसारात कुठं सुख आहे का बापा? हो, याच्यात सुख नाही. सुख खरं कळून घेण्याचं सुख आहे. कोण सुख धरुनी संसारात आजपर्यंत कोणाला सुख भेटलं? सुखाच्या आशाच जन्म गेला का सुख भेटलं? पोरापासून सुख भेटल, नातवापासून सुख भेटल, याच्यात सुख भेटल, त्याच्यात सुख भेटल. जांभळणं चाललं का हाताला काही लागलं? हो, याच्यात कुठं सुख आहे काय? कोण सुख धरुनी. म्हणून लेकरं बाळ झाले, पोरं मोठाले झाले, किल्ले त्याच्याजवळ देत जाव. आपण पंढरीला जात जाव, मस्त चिंतन ऐकत जाव. पण ते नाही ऐकत लोक. ते माणसाला पडिले वळण, हो नाही ऐकत लोक. ते इकडचंच वळेल. त्याला वाटलं आज नव्हत्या जमानच इकडं, कशातच जमान. चांगले चांगले राजे महाराजे राज्य सोडून गेले थोडे, तरी ते काय वेडे, ते काय वेडे लोक काय गेलेले, त्यांना कळून चुकलं. आता संसार झाला ना, आता काय करावं? किती जरी अर्थ म्हणजे पैसा मिळवला तर समाधान नाही. परम अर्थ, अर्थ येतो आणि परम हो येतही नाही तर जातही नाही. असं ते सुख आहे, अखंड सुख आहे. तकलादू याच्यात सुखाचा भास आहे का सुख आहे? सुखाचा काय भास आहे. पण तरी माणसाला वाटतं जमनच आज नव्हते. महाराजाला काय त्याच्यातला अनुभव, आपण त्याच्यातली पक्कीचे. आता इतकं जमिलं हे काय थोडं जमिलं, पण सुख भेटलं का तुला? तुला समाधान आहे का? बोलताना बोलते ते लोक आमच्या गडावर येतात कधी कधी, महाराज आता तुमचे पाय सोडायचेच नाही.
त्याला माही पाय सुजलेले बाबा, माही पाय काही धरू नको, एखाद्या देवाचे धर, मोठे महाराजाचे धर, कोणता जागता असेल तर काही खरं नाही म्हणे. ते मोठं काढता असं बोललो म्हणे, इतकी संपत्ती गोळा केली. आणि ते जे आमच्याकडे आलं ते एनटी होतं. एनटी म्हणजे नाईक तहसीलदार. हो, ते आलं म्हणाल इतकी संपत्ती तो लांडी लाबाडी करून गोळा केली पोराय करता. कोणाकरता केली म्हणे? पोराय करता. मग रडतो काऊन म्हणलं? घेतली पोरायनं. तो या करता काय केलं? तो तुझ्या करता तो काय केलं? जे जमा केलं ते निदान पंढरीला जायपुरतं जवळ ठेवायचं ना. सगळं पोरायच्या हवाली केलं म्हणतो. पोरायच्या मग रडतो काऊन? पोराय करता केलं, पोरायला घेतलं, रडतो का? नाही काही टाकून बोलायला लागलं. काय राव होता म्हणे, कोतवाल ऐकत होता, क्लर्क ऐकत होता, गिरदावर ऐकत होता, ऑफिसचे सगळे लोक साहेब आले म्हणत होते. आमच्या घरची तशीच तर म्हणे, ज्यावेळेस पगार येत होता ते म्हणे साहेब इथे आले, साहेब घरी नाही, साहेब इकडे गेले. मला आता काय म्हणते ते थेट पडलं. अवघड झालं काम. हो, मला हे अवघड झालं. मला जेच राग आला म्हणे महाराज आता. मला बरं झालं तो कुठे गेला नाही, विहिरीत कुठं ट्रक खाली, इकडं आला, बरं झालं. अनमोल देह तुला भेटला म्हणलं, याचा त्याग करू नको. काय म्हणलं, मला वाटलं सांगावं याला पंचीकरण, असं मनात आलतं 2-3 दिवसानं. तर त्याची 4-5 दिवसात आली बाबा त्याची घरची लक्ष्मी. ती बाई हुशार. खरं म्हणजे संसाराला बाईला तरी डोकं असावं, नाही ते माणसाला तरी. हो, दोन बिनडोक म्हणल्यावर संसाराला डोकं लागत. त्यानं पगार आणला. आता काही मास्तर असे की संसाराला डोकंच नाही द्यायला. पगार झाला की बस झुलतच येते. आपल्या भागातले मास्तर जोडून, कारण ते मला कधी कधी चहा प्यायला बोलावणार नाही भिकाऱ्याला. हो, आता मास्तर असे म्हणल्यावर ते विद्यार्थी कसे होतील? तर ते येतं डोलत. पण त्याची बायको हुशार असते. ते पगारातल्या थोडेफार ती जोडते, ती साचून ठेवली. त्याच्यावर त्या लेकरा बाळाला आपलं खाऊ घेऊ घालते. तिला डोकं आहे. काही डोकंच नसतं. आडनाव डोके असते पण हे काही नसतं. हे आडनाव वेनावर मेळ बसत नाही, डोकं लागत संसार. हे आलं राग. बायको हुशार होती. ते पोरग बोललं, ते पोरग तसंच, बाप तसा बेटा. अरे बोलू नका. तर त्या बाई हुशार होत्या. आल्या ते म्हणे चला बाळवाचे बाप चला घरी. नाही यायचं म्हणे मला. त्याला भलाच जोर आला. मला नाही यायचं म्हणे. चला म्हणे, असं काय करता? मला म्हणे बाबा तुम्ही समजून सांगा ना. मी आणलं मी बळच इकडे या म्हणतो तर कोणी येत नाही. तो आला तर कसं काय सांगू? इकडं बळच देवा धर्माकडे या म्हणलं, लोक तर येत नाही. आणि तो आला तर मी कसं काय सांगू? कोणत्या तोंडानं सांगू? तूच सांग म्हणलं माय. आता कोणत्या तोंडानं सांगू मी आता? नाही पण सांगा ना म्हणे. मी आणलं जा ना हो साहेब. नाही जाणार म्हणे, एकदाही नाही जाणार, तुमचे पाय सोडायचेच नाही. मी अवघड झालं. कीर्तन प्रवचनाला तरी जाऊ देत काय? काय धरलं? तर ती बाई हुशार होती. ती म्हणे बाळूचे बाप 2 शब्द ऐका तो म्हणे. ती एक पोरग आणलं होतं आपलं लहान बरोबर 10-12 वर्षाचं. ते काही असो म्हणे, त्याच्या नादी काय लागतं मोठ्या पोराच्या, ते काढतं तसंच आहे म्हणे. मलाही बोलतं म्हणे. त्याला बाप कळत नाही माय की त्याला सांगू लागले. हे तुम्ही आल्यापासून रडू लागले. ढोसराला धरला म्हणे. आता ढोसरा नावाची बिमारी मला वाटतं जाणणार एका डॉक्टरला कळणार. हे अवघडच काम आहे. ते माईनं सांगितले पोरग हे व्हायला आलं म्हणे, चला तुम्ही. अवघड झालं. ते थांबलं ना आलं. ते पोराच्या तोंडावर हात फिरले म्हणजे मात याच्यातून तर जीव निघत नाही म्हणे. हे असा हाती पाय ओढतो. नत्र कोणता आहे? कोणत्या रूपात चांगल्या कामाला माणूस आला की त्याला काही तयारी करते की देवाला तीर्थाला जायची.
भलत्या चटण्या कुठे तिळाची चौसाची सगळ्या, आणि ते कोणतरी येतं ते जाता ना काला पारा दिसताय. मग मी येतोय सांग तो येत तरी हो येत नाही वाढाच फायदा. अरे चांगल्या कामाला निघाले का आपण सरळ जात जाऊ, कशाला कोणाला चालान बिला म्हणायचं. आली तर बरं, नाही तर आपलंही राहतं त्याचंही राहत. ही कथा कोणावर आहे आता? ही सगळी ही हत्तीची कथा. हत्ती म्हणजे आपण, संसार म्हणजे सरोवर आहे, याच्यात सुख नाही. हे पाहायचं असतं काही दिवस, आपलं कौतुक, आपलं लेकरं बाळ याच्या स्वाधीन करायचं, आपलं खरं कळून. कारण ते नेवी न जीव काही जरी मिळालं तर हे तकलादूच. हे टिकणारं सुख फक्त परमात्मा आहे, चैतन्य आहे, त्याच्याशिवाय टिकणारं नाही. म्हणून हरीची प्राप्ती करणं हे मनुष्य जन्माचं कर्तव्य आहे. काय प्राप्त करायचं आपल्याला? हरी म्हणजे जसा हरी आहे तसं लक्षात, म्हणजे हरीचा आणि आपला संबंध काय हे लक्षात घेणं. हे संबंध आहे असं वाटतं आपल्याला का भासमान संबंध आहे सगळे? हे कसे हो, आणि हे जोडलेले एक पहिले होते, जोडलेले संबंध आहे. मान्यता दिली, मी या गावाचा आहे, ही काय दिली आपण? मान्यता दिली, मी या गावाचा. तुम्ही कोणत्या गावाचे? पहिल्यापासून खरं सांगा मला. कुठे काही मिळालं मिळालं, चाललं आपलं कार्यक्रम. कोणालाही विचारा मी कुठाला आहे, पण हे साक्षीदार आहे, आमच्याच गावाचा आहे. हो, आमचे साक्षी देतात लोक कधी कधी. महाराज गडावरचा आहे. आता मी मनात म्हणतो मी गडावरचा नाही, मधला नाही, खालचा नाही, मी कुठाला आहे. मग आज मिळणे अजून खरं म्हणजे आपण कुठले मिळच नाही, आपण रमलेलो लोक एकमेकात. बस ते प्रवासात नाही का एकटा माणूस जातो, मग ओळख पाळख होती. काका, मामा, मावशी. काका बसू गो इथं म्हणे, बसा याच्यावरती. त्या कोण आहे म्हणे? आता आमच्या घरच्या, याची मावशी, काका, चुलता, असे संबंध जोडले गेले आहेत प्रवासात. मग आपण प्रवासी आहे का इथले आहेत? इतक्या पुरतं म्हणा ना. नाही तुमचं तुम्हाला माहिती, पण इतक्या पुरतं म्हणा ना. आपण कोण आहे असा बारकावा कळत असतो याच्यात. आपण इथले नारायण देव असते तर कोण हो? तुम्ही तर इथले नाही, आम्हाला माहित आहे. तुम्ही ते याचे कुठले? शिवनीचे. इथले ना तुम्ही. इथं किती टाके दिले तरी इथले तुम्ही. टाका शिवनीचे हो. आणि आपण इथले असं वाटणं हा भ्रम आहे का? काय भ्रम आहे? आता मी इथं भिकारी माणूस पोती सांगायला आलो. आज इथं उद्या तिथं घरोघर फिरत असतो मी. जिथं जातो तिथला आहे का मी? नाही, प्रवासी आहे. आपला प्रवास आहे. मुसाफिर सावध राहिना. हो, प्रवासी आपण. आणि हे सांगत भागवत. आणि आपलं खरं घर आपल्या लक्षात येणं म्हणजे हित पदरात पडणं.
त्याच्याकरता झटणं म्हणजे हिताकरता झटणं. ऐकाच तुम्ही भक्त भागवत कराल ते हित, आणि आपल्या हिताकरता जो जागा आहे तो धन्य आहे. आपुलिया हिता से जागता धन्य माता दोन दिवस चांगलं राहत जाऊ जगात. प्रवासी आपण त्याच्याकरता कशाला भांडण मारण कुट्यान किती जरी मारून कुठून जरी घेतलं ते आपल्या काही हातात राहत नाही. म्हणून मला असं वाटलं की आपणही पाहुण्याला मात्र या ज्याचा त्याचा मान आदर सत्कार करत जाऊ. दोन रोज प्रेमानं राहत जाऊ. एका निमतानं नवरा बायको पोरं सोरं आपले 2 दिवसाचा खेळ आहे. नदीत 2 ओढगे येते आणि एक लाट आली की एक तिकडे जात आणि एक किती गेले आपल्या घरातले काही पत्ता आहे का? किती गेले गावात? गाव मोठं आहे का मसनवाटा मोठा आहे? विचार जर केला तर आता विचार तरी बसल्या बसल्या हे सांगत भागवत क्षणोक्षणाची क्षणाची करावा विचार ज्याच्याकरता देवानं देह दिला तो नीट विचार सार काय आसार काय हा विचार करा. हत्तीच्या लक्षात आलं की आपला खरा संबंध त्याच्याशीच आहे. त्याला बोलावलं देव आला त्याच्याकरता. तसं आपण देवाचं समजीत जाऊ. सगळं देवाकरता राहत जाव, देवाकरता खात जाव, देवाकरता. भक्ताचा संसार सुद्धा देवाकरता. वाहू हा संसार देवापायी. ती हत्तीच्या लक्षात आलं. हत्तीची जी कथा आहे ती आपल्यावर जे आपलं जीवात्मा म्हणजे आपण हत्ती आहे. आपला संसार म्हणजे सरोवर आहे. इथं सुख भेटन तिथं सुख भेटन. पाण्यात आपला चालला खाली. पोरापासून नातापासून त्याच्यापासून लईच नातूदार बरं दिसतं राव म्हणे. आता लईच पोरग चांगलंय. आता ते पोरगही परत बरं नाही तर असं वाईट संस्काराचं जर निघलं तर ते म्हणतं त्या आज्याला आज्या मी माझ्या बापाला तर मी बांधलं तुला काय मानतो पहा. म्हणजे संस्कार जर चांगले नसले तर ते वायाला जाते. कणिक जी असते ना कणिक तिचा असा गोळा घेतला आणि लाटली तर पोळी चांगली लागते हो. तिंबावं लागत नागरे सर. काही दिवस आई वडिलांना तिंबीत जाव, काही दिवस सरकडे दिवस तिंबायला पाठीत जाव. ते तिंबीतेच म्हणूनच पोरं चांगले नाही. तिंबणं म्हणजे मारायचं नाही, चांगले संस्कार लावणं. तिंबणं या शब्दाचा अर्थ काय? हो त्या कणकीला चांगलं तिंबलं, तिच्यात तूप बीप टाकलं तर कशी पोळी होती. हो
तसे हे बिगर तिंबलेले लोक आहेत ते, फक्त आपल्या भागातले सोडून, जे माईला विचारित नाही, बापाला विचारित नाही, बायकोला पोराला नीट वागवीत नाही, काही पिऊन येते, काही खाते, मस्ती करते, मारहाण करते, हे बिगर तिंबलेले आहेत. कसे ते हो संस्कारहीन माणसं आहे ते, फक्त आपल्या भागातले सोडून नागरिक. ते कशा करता की मला भिकाऱ्याला फिरावं लागतं, नाही तर ते मला देणार नाही काही, लई सोयीनं बोलावं लागत बापा. मग काय खोटं बोलू बापा, जे ते खरं बोलल्याशिवाय मेळ बसत नाही रे बापा, म्हणून खरंच बोलत बा. पण खऱ्या बोलायचा सख्या बाईला राग, अशी एक म्हण आहे. खरं बोलणं पटतच नाही लोकांना, लोकांना नाशिवंतच आवडतं. आम्ही म्हणतो तुम्ही ज्याच्या पाठीमागे लागले ते नाशिवंत आहे, शाश्वत फक्त परमात्मा आहे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा. अहो पती पत्नीनं लेकरा बाळानं शाश्वत काय याचा विचार करीत जा. उगाचच आपलं ती तिकडे चिंता करते, हे इकडे चिंता करीत बसतो, कसंच होईल. आता इथे कसंच होईल म्हणल्यानं मेळ बसेल आपला. कसं करू काय करू केल्यानं जमाल का? चिंता केल्यानं पोरं पास होतील का? अभ्यास करावा. अभ्यास आहे न दुखवते न ते ईश्वरमते पुन्हा. अर्जुना नित्य नियमाने याचा अभ्यास कर. कशाचा आहे मी कवन हा करावा विचार. मी कोण आहे याचा विचार करीत जाव, असा विचार करीत जा. या हत्तीच्या देहात त्याला देवाशिवाय कोण नाही हे कळालं, देव आले. दुसरी कथा अशी आहे की इंद्र चंद्र महेंद्र हे जे देव आहेत, ह्या देवाचा पराजय झाला होता दैत्याकडून. मग आता संपत्ती राहिली जवळ, अन्नाने धान्याने काय करावं. ते विष्णूला शरण गेले. विष्णू भगवंतानं सांगितलं की या समुद्रामध्ये भरपूर धन आहे, मंथन करा. मंथन करायचं तर त्याला काय लागते? रवी, दोर लागतो. वासुकी नावाचा सर्प आहे, त्याचा दोर करा म्हणे. मंदराचल नावाचा पर्वत आहे, त्याची रवी. तर एवढ्या समुद्राचं मंथन करायचं म्हणलं. पण एक करा, हे नुसतं तुमच्या इंद्र चंद्र महेंद्र देवाकडून होणार नाही एवढ्याकडून. मग काय करा, साथीदार घ्या. त्या दैत्याचं तुमचं जमत जरी नसलं तर जमून घ्या तितक्यापुरतं. राजकारण आहे ते. आता जमून घ्या म्हणे. युती केल्याशिवाय सरकार स्थापन होत. हे पहिल्यापासूनच युती, हे आता काही युती नवीन नाही. युती केल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही, युती केल्याशिवाय मेळ बसणार. मग दैत्य आणि देव एक झाले आता. पण ठराव काय झाला, प्रस्ताव असा पास झाला की ज्यावेळेस जे त्याच्यातून जे निघल ते समारम्यानं अर्ध वाटून घ्यायचं, असं ठरलं ते. आता ते वासुकी नावाचा सर्प, मंदराचल नावाचा पर्वत जो आहे तो जागचाच उचलला जाईल. पर्वत आपाट, काही मेळ बसला नाही दोघांकडून नाही, राक्षसाकडूनही नाही देवाकडूनही नाही. मग देवाचा देव तिथं आला, त्यानं तो पर्वत उचलला आणि तो समुद्रात आणून गरुडाच्या पाठीवरून समुद्रात टाकला. वासुकी नावाच्या सर्पानं आता ते मंथन करायचं. तर देव जे आहेत तर ते वासुकी नावाच्या सापाच्या तोंडाकडून आहे. तिथंही कोणाला याचं भांडण सुरू झालं. म्हणे पाहिला का देव, आपले देव सगळे देवा याच्याकडून घेतले तोंडाकडून आणि आम्हाला शेपटीकडून. आम्हाला हे बिगर काही सिमेंट खाता येत नाही, सडक खाता येत नाही, हे खातं दिलं. भांडणाला लागत काय, कशावरून नाही भांडणं सुरू झाले. मग देव येते. देव म्हणे उभा मी शेपटीकडून. देवाचा देव कुणीकडून आला, आता शेपटीकडून आला आणि यायला इकडून ठेवलं. तर ते फुटकारे मारू लागला, विषारी साप. अंगाची आग होऊ लागली. पण अभिमानी माणूस सहनही करतो आणि अहंकार जपून ठेवतो. हो, एक असाच माणूस होता, त्याला बेंड झालं होतं. त्याला लाजच वाटू लागली बेंड झाली. तकलीफ कशाची होत होती. पण दुसरीकडे नको सांगू, पण डॉक्टरला तर सांग ना. ते तिथंही लाजलं, त्याच्याबरोबर काही माणसं होती तिथं लाजलं. म्हणजे कुठं तुला बेंड झालं म्हणजे झालं म्हणे साहेब. बरं काही हरकत नाही, नाही सांगत तर जाऊ दे, हे डब्या घेऊन जा म्हणे. आणि त्याला लाव लाव डबे दिले मलमाच्या. एक खट्टीच दिले 3 महिन्याच्या 100.
तुम्ही कोण घाबरता काय? बिल द्यायचं काय? गोष्टीतल्या गोष्टी झाल्या, एक खड्डेच देऊन टाकाल त्याला सगळा येईल. या औषध घेत जा यायला विचार. 2-3 महिने निघले तरी हायच करू लागलं. म्हणे काही मेळ बसला का? म्हणे नाही. डॉक्टरने विचारलं तू मलम व्यवस्थित लावला का? म्हणे भरपूर लावला, 10 डब्या लावित होतो म्हणे एका दिवसात. म्हणे कुठं? म्हणे डेअरीला. बेंड कुठं येतो? म्हणे मांडीला. सगळा विचार करून बोलावं लागलं. हो, कुठं झालं बेंड? मांडीला झालं म्हणे. अरे म्हणे बाबा जिथं बेंड आहे तिथं लाव ना तू. चुकला से दिसे पंथ. तसं सुख राहिलं एकीकडे ना आपण पाहत चाललो, कसा मेळ बसणार? दुखत बशीत आणि पाखालीलाच इंजेक्शन दिल्यावर कशी नीट होईल ती? चुकला से दिसे पंथ. तसे अभिमानी कोण? आता सांगता येईना ना. ते सापाचा त्रास होऊ लागला ना, ते भुतकारा मारू लागला तर अभिमानी लोक असेच असतील. हो, खरं सांगत नाही, अभिमानानं जतन करते. अहंकार फार विचित्र बिमारी आहे. म्हणून हा विचारूनी गेला असं वाटतं, पण तो जात नाही. कारण तो कसा घालावा हे आपल्याला मनानं कळत नाही. तो जाणं फार अवघड आहे. तसं मी काल एक सांगितलं बरणीचं उदाहरण. त्या सासूबाईनं सांगितलं सुनाला चांगली धुवून आणणार. तिनं आणली धुवून चांगली व्यवस्थित. तिलाही वाटलं की ही चांगली व्यवस्थित धुतल्या गेली. तिच्या सासूबाईकडे आणल्यानंतर, सासू म्हणजे नुसती सासून ठेवती ती सासू नाही, हिला संसारातला सगळा बारकावा कळतो. ती सिनियर आहे, सून ज्युनियर आहे. हिचा एक्सपिरियन्स पिरियड आहे कोणाचा. नंतर मग ती त्या पदावर जाते प्रमोशनवर. नंतर त्या सासूबाई होत असतात. हे चाललं सासू वगैरे हे नातं समजलं. मग सासू तिला म्हणायचं की जी व्यवस्थित संसार कसा करावं आहे, त्याच्यात झोपडीत खोपडी कशी ठिकाणावर ठेवावं, ही सासू आहे. त्या सासूबाईनं बोलावलं म्हणे जमलं नाही धुवायचं तुला, व्यवस्थित तू धुवून आणली. आणि कशावर? तिनं असा हात तिच्या नाकाला लावला, पाहिलं त्याच्यात वशट पडत असत. तो तिच्या लक्षात आला. तसा अहंकार गेला असं वाटतं. सामान्य तर जाऊ द्या बिचारे, पण शास्त्री पंडित तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला अभिमान आहे का? असं कोण करतो? तुम्हाला तर माहिती आहे मला अभिमान आहे का? त्याला म्हणणं नाही हो, तू फार चांगला माणूस आहे. पण अभिमान हा असा आहे की लवकर जात नाही का घालवीत नाही. हो, आळंदीला जाऊन महाराज होते का अभिमान घालवीत देत? महाराज होणं वेगळं ना अभिमान घालविणं. अभिमान घालवण्याकरता कुठंतरी लाथा बुद्ध्या खेटर मार खावा लागतो, बोलणं सर करावं लागतं. त्यावेळेस अभिमान जात असतो तरी पण घालवला तर जातो. नाही तर कोटग्या लाज देईन कालचा कोटका माय किती जरी मारी तरी त्याचं ते जात नाही. सारा अभिप्राय तो अभिमान जात नाही. तर ह्या दैत्याचा अभिमान कायमच होता. मंथनाला सुरुवात झाली, त्याच्यात काळकुट्ट विष निघालं. आता विष कोण घेतं? मग प्रार्थना केली कोणाची? कैलास राणा शिवश्चंद्र मौळी फणींद्र माथा बुगुटे जळाळी कारुण्य सिंधो दुःखारी तुझवीन शंभो मजगो प्रसिद्धगिरी समस्यात कज्जलम सिंधु पात्रे सुरतरु वरुषाखाले कडी पत्रमुर्वी लिखती अधिगृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानां मेषवारण्ययाति. हा भगवान शंकराचा श्लोक. भगवान शंकर आले. शंकर विष्णू दोन नाही, लीला आहे. आले, अमृत घेऊन घेतलं. हे विष पिते. विषाचा अर्धा वाटा द्यावा हे दैत्य म्हणले नाही. विष कोण पित? भगवान शंकर विष पिले म्हणजे पोटात नाही जाऊ दिलं, कुठं ठेवलं. म्हणून नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. नीलकंठ, कंठ निळा पडला. पोटात का जाऊ दिलं नाही? दुःख होत होतं. आपण पोटात जाऊ देतो. त्याला पाहिलं की मला असं खळूनच येतं.
मग पोटात आहे कशाला ठेवलं हे पोटात? जे दुःख देतं ते पोटात ठेवतो कशाला रे बेट्या? जे दुःख देतं ते पोटात ठेवू नको. कोणी निंदा करीत असेल ते कशाला लक्षात ठेवतो? मी ऐकलं नाही एका पायावर उभं राहून नीट बसून कीर्तन ऐकलं नाही, पण हे भलतं सलतं ऐकत बसत. कोण काय म्हणतं काय नाही, अरे कशाला भानगडीत पडायचं? ते काय पोथी आहे का पुराण आहे? पण अशा गोष्टी माणसाला खूपच जमतात. निंदा करणं, निंदा ऐकणं, आणि माझी करतो का कोणाची करतो हे पुन्हा ध्यान देऊन हे ऐकत जावं. तरी अवधान येतले मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे. सार अभिप्राय भगवान शंकरानं विष पोटात जाऊ दिलं नाही. जे दुःखाला कारण आहे ते आपण पोटात ठेवीत जाऊ नाही. पोटात ठेवायचं झालं, चित्तात ठेवायचं झालं तर का ठेवीत जा? एक धरीला चित्ते आम्ही रखुमाई तापती, आम्ही रखुमाई तापती, आम्ही रखुमाई तापती. देवाशिवाय चित्तात दुसरं काही ठेवीच. संसार बाहेर करू जा, देहानं संसार, मन म्हणजे असं जमतं का? जमतं ना, जमतं, बिलकुल जमतं. असं जमतं. तसं एखादा शेतकरी तळाटीवर फवारणी आणतो, शेंडाळी बोंडाळी त्या झाडावरती नष्ट करायकरता फवारणी आणतो. तो आणतो का नाही? फवारणी आणताच वारकरी असेल तर पंढरीचंही ध्यान, त्याचं ध्यान कोणीकडे लागलं? पंढरीकडं. आणि फवारणी चालली का नाही? दुसरं उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणजे पूर्वी बाय बहिणी आपल्या पाणी शेंदून काढायच्या घागरी आणि हात रिकामे, एकमेकीला भेटल्या तर बोलायच्या, पण ध्यान कुणीकडं? बायला जराही उभं द्यायचं, ध्यान कुणीकडं? हां, तसं तुम्ही सगळे कामं करणं जे वाट्याला आले ते, पण ध्यान. हे उदाहरण नसेल जमलं तर तिसरं देतो आपण. म्हणजे उदाहरणात वेळ नाही घालवी, पण तुमच्या चित्तात फिट बसावं खरं काय ते म्हणून. तिसरं उदाहरण असं आहे की नवीनच लग्न झाली एक मायबाई, तिच्या गावातल्या तिच्या मैत्रिणी त्या गावात दिलेल्या आहे. दिवाळी आता आलेली आहे आणि ती सासूबाईनं सांगितलं बाई हे धुणं धुई. आपल्या घरचंच दूध होती बरं का, दुसऱ्याचं नाही. आपल्याला सवय लागली काय करायची म्हणून तो वायाला चाललो आपण. दुसऱ्यात आपोली आपण घरा सोडवणं, संसार बंधन तोडावेली. तर ती बिचारी आपली धुणं धुवून चालली, व्यवस्थित धुणं धुवू लागली, पण मनात चालले ते विचार. तिचं मन की सखूबाईचा भाऊ आला, लक्ष्मीचा मामा आला, हिचा काका आला, माझं अजून कोणी झालं नाही. तिचं लक्ष कोणीकडे आहे? माहेराकडे. बरोबर आहे. काम चाललं का नाही? तसं करता येतं का नाही? तुम्हाला करता येतं ना, सगळं करता येतं. सर आमची शाळात पोरायला शिकवितेत, शाळाला रंगरंगोटी देतेत, सगळं करतेत, पण लक्ष आपल्या घराकडं. ते गळालेलं घर, तिथं त्याची डागडूग करायची. ही शाळा सरकारची, आपली हे कसं पक्क लक्ष आहे? आपल्या घराकडे लक्ष आहे की नाही? कलेक्टर असेल, मुख्यमंत्री वर्षा बिल्डिंगमध्ये राहतो, पण मी इथला समजतो का तो? नाही का, माझं घर वेगळंच आहे. पपईच्या झाडासारखं 5 वर्ष संपले की आपल्याला सोडावा लागणार. हे आपलं घर, लक्ष कुणीकडं? आपल्या घराकडं. आपलं खरं घर तिकडं लक्ष आहे. जसं ती धुणं धुती, भांडी करती, पण ध्यान माहेराकडं. जमतं का नाही?
तसंच तुम्ही शेतधंदा करीत जा, नोकरी असेल तर नोकरी करीत जा, पण लक्षाकडं बरं का, लक्षाकडे लक्ष द्या. तेने विना जीवा लक्षाकडे लक्ष द्या. ती सगळं काम करते पण लक्ष जसं बाहेर तिकडं लक्ष द्या. जमतं का नाही? आता सावता महाराज काम धंदा करायचे, बरोबर पाणी द्यायचे, माल सुकू देत नव्हते, पण लक्ष कोणीकडं? देवाकडं लक्ष. देव आला हो त्यांच्याकडं. कोणाकडं? देव आला का तेच देवरूप होते. दाखवलं आपल्याला की संसार करूनही देखील हे करता, लेकरा बाळाला जीव लावता येतो, सगळं करता येतं. 2 दिवस राहिले की जावं. मग कशाची माय आली? आपण पार्ट संपलं. मग तू कशाचा बाप? माय पार्ट संपल्यावर कशाचं आहे? आप मर गए पीछे डूब गई दुनिया. 2 दिवसाचं पार्ट चांगलं करा, खरं काय ते कळून. तेने विना जीवा सुख नव्हे. आता याच्यात ते विष निघालं, कोणी घेतलं नाही. आता त्याच्यात आणखीन रत्न निघाले. किती रत्न निघाले? लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक. पारिजातक तिथूनच निघालं. कसुरा धन्वंतरीश्चंद्रमा गव कामधुदा सुरेश्वर गजो रंभादी देवांगना. त्याच्यामध्ये लक्ष्मी माय निघाली. या दैत्याच्या वाईट नजर तिच्यावर. कोणावर? ती दैत्याला कशी काय माळ घालणार? ती आली ब्रह्मदेवाकडं. तिचे वडील बरोबरच एक क्षीरसागर. तिनं क्षीरसागरानं सांगितले त्या ब्रह्मदेवानं. आडनावाचे क्षीरसागर नाही बरं. क्षीरसागर म्हणजे समुद्र. तिचे वडील आहे कोणाचे? त्या लक्ष्मीचे. ते म्हणतात, बाई जग निर्माण करणारा हा ब्रह्मदेव चांगला मुलगा आहे, याला माळ घालायला काही हरकत. ती हुशार आहे, ती काही साधी आहे का? ती म्हणे माळ घालायला काही हरकत नाही, पण मी लोकांकडून ऐकलं, पुस्तक पोथीतही ऐकलं. काय? वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष वेदे नाही ऐसे सांगितले. म्हणजे हे चांगले असतील, पण लोकांना यांच्यावर आळ घेतली की हा मुलीच्याच पाठीमागे लागला, म्हणून मी माळ घालू शकत नाही. मग आली कैलासचे राजे. वैराग्यवान आहे, सगळं आहे, दाढी आहे, जटा आहे, पण सगळं सोडून स्मशानात. स्मशान ईश्वा क्रीडा. कुठं क्रीडा चालली यांची? स्मशानात भगवान शंकराची. म्हणजे संक्रांतीच्या दिवशी जर रात्रीला हळदी कुंकाला बोलावलं तर स्मशानात कोणी येईल का? कोणी येणार नाही. बरं, आल्या इकडून तिकडून तर बैठकीत मालक बसलेले आहेत, शंकर समजा. त्याच्याकडे काय 1 लॉकेट आहे का? 2-4 लॉकेट गळ्यात, 10-20 लॉकेट. ते माय बहिणी घाबरत्याल, त्या काही हळदी कुंकाला येणार नाही. तिथूनही पुढे सरकल्या. विष्णू भगवान भेटले. तिथं मात्र माळ घातली. गोपाल कृष्ण भगवान की जय. माळा धारण केली. त्याच्यानंतर लक्ष्मी, कौस्तुभ वगैरे बऱ्याचशा गोष्टी निघाल्या. हत्ती निघाला, तो राजाला दिला. कामधेनू गाय निघाली. ती ऋषी मुनीला गोमूत्राची गरज आहे, पंचगव्याची गरज आहे, त्यांना तो देण्यात आलेला आहे. असं हे सगळं झालं. त्याच्यानंतर धन्वंतरी निघाले अमृत कलश घेऊन. तो अमृत कलश 2 गहनं वाटून घ्यायचं ठरलं ना, तर दैत्याने त्याच्यावर झडप घातली. म्हणजे कोणी हिसकावून घेतला? तो दैत्याने हिसकावून घेतला. हे बिचारे इंद्रचंद्रला अंतोंड करून बसले देव. मग आले देवाच्या देवाकडं, विष्णूकडं. तर हे देवाला निपटावंच लागलं. देवानं मोहिनीचं रूप धारण केलं. मोहिनी जो अवतार आहे त्याचं मंदिर कुठे आहे सध्या? नेवासाला मंदिर आहे. तो मोहिनीचा अवतार आहे, तो मंदिर. आले मोहिनीचा. ते मोहिनीला पाहिल्याबरोबरच हातात कलश आहे, पण लक्ष कुणीकडे आहे? हां, कामे नेले चित्त. कामानं चित्त नेलं तिकडं, हातात कलश. त्या मोहिनीनं सांगितलं इकडे घ्या. दिला. आणि घेणं का कलश, पण ही नाही गेली पाहिजे. हो, दैत्याच्या नगरा. ते कलश घेतला आणि पंक्ती बसवल्या. एकीकडून दैत्य, एकीकडून देव. देवाला वाढायला सुरुवात केली. त्याच्यात राहू केतू गुपचूप येऊन बसले देवाच्या पंक्तीला. हे चंद्र सूर्याने येऊन सांगितलं देवाला की हे 2 गुपचूप येऊन बसले आहेत पंक्तीत बिना आमंत्रणाला. देवानं छेद केला. तेव्हापासून हे राहू केतू चंद्र सूर्याच्या पाठीमागे आहे.
चंद्र सूर्याला जे ग्रहण लागत हे तेव्हापासून की आमची चाडी केली ना तुम्ही, म्हणून हे ग्रहणाला सुरुवात झालेली आहे. आता ते कुंभ घेऊन ही गेली मोहिनी, ते जिथं जिथं पडलं तिथं तिथं कुंभमेळा भरतो. आता कुठं कुंभमेळा चालू आहे, तिथं ते पडलं अमृत थोडं थोडं, जिथं जिथं पडलं तिथं तिथं कुंभमेळा. त्र्यंबकेश्वरला, नाशिकला तिथं पडलं तिथं कुंभमेळा भरतो. झालं, दैत्य भयान झाले, पुन्हा युद्ध झालं. त्याच्यामध्ये पुन्हा दैत्याचं आणि दानवाचं काय झालं, युद्ध झालेलं आहे, भयान युद्ध झालेलं आहे पुन्हा. मग आता काय करायचं, मग आता वामन अवतार घ्यावा लागला देवाला. तिनं तपश्चर्या केली, वामन अवतार घेतला आणि दैत्याला आपल्या देवाला काही देण्याकरता काय करायचं, तर ते बलिराजाकडे यज्ञ चालू होता, बलिराजाकडे गेले वामन अवतारात. वामन अवतार वामराज की जय. मला एकाने विचारलं, झाकी करीत जा हो, याच्यात काय करीत जा, 50-60 हजार मी खर्च करतो म्हणे. मला त्याच्यावर आठवण आली, 50-60 हजार मी खर्च करतो म्हणे. मी कशाला 60 तुलाच राहू दे, पण प्रेमाची पडू दे आपली गाठ. ते म्हणे कसं काय, मला आमच्या भागवतात झाकी नसत्यात. तो काय असतं म्हणे, मला जाग गेली पाहिजे. ते झाकीच पाहत बसेन लोक, मग ऐकणार कोण. आधीच तो बैरमो पाहत बसेन, पहा कसा हिरण्यकश्यप आहे, कसा लटलट कापायला लागला. लेकराला काय बिचार आहे, लेकरं जे आमच्या याच्यामध्ये परमार्थात 5 वर्षाचं लेकरू असतं, 1 वर्षाचं असतं असं नाही, 1400 वर्षाचं सुद्धा. अरे बाप, किती वर्षाचं, हो 1400. आणि आईचं वय काय परमार्थात 8 वर्षाचं. आई साहेब मुक्ताबाईचं वय काय, बालिका आहे, लहान आहे. कोणाकडून आपला भ्रम जाईल काही सांगता येत नाही, म्हणून कोणाला तुच्छ लेखू नका. आपल्या आईकडून जर भ्रम जात असेल तर आपण ते एरवी आईचं रोज दर्शन घेतोच. ती मातृदेव भव पितृदेव भव, तिच्याकडून जर आपला भ्रम जात असेल तर तिच्या पुढं बसायचं आणि भ्रम घालवायचा. काय बिघडतं, आपलं मुलगा जर असेल तर त्याच्याकडून भ्रम घालवायचा, घालवीत असेल तो भ्रम तर घालवायचा. बसाव का नाही तिथं, इकडं तिकडं जायची गरज. घरातच जर आपली मावशी असेल तर मावशीजवळ बसायचं भ्रम घालायचा. आपला काका असेल तर त्याच्याजवळून भ्रम. आणि आपल्या लक्ष्मीत जर भ्रम घालीत असलं होतं, तिला किन्याने सांगत होती काय, मला किन्याने सांगितलं. हे असा हेकडपणा सुद्धा व्हायला जातो कधी कधी. रामाला वशिष्ठानं ज्ञान सांगितलं, वशिष्ठानं रामाला सांगितलं, बा रामचंद्रा, तुझ्या वंशात अशी एक स्त्री होऊन गेली की जिनं आपल्या राजाचा उद्धार केला, नवऱ्याचा. म्हणून या स्त्रियांनाही तुम्ही सामान्य समजायचं नाही. तुमची स्त्री सुद्धा तुमचा प्रपंच तर करतीच करते. आणि खरं म्हणजे स्त्री ही एका क्षणाची आई, अनंत क्षणाची ती माता आहे. कोण आहे ती माता आहे. महात्मा गांधी या देशाचा राष्ट्रपिता, तो म्हणे माझी आई गेली त्यावेळेस मला रडू नाही आलं, पण माझी बायको ज्यावेळेस वारली कस्तुरबा, त्या टायमाला मला प्राण सोडा वाटला म्हणे. इतकी तिचे माझ्यावर उपकार आहेत. कोणाचे, कस्तुरबाचे. मी ज्यावेळेस बॅरिस्टर होऊन आलो इंग्लंडहून, उन्मत्तपणानं वागायचो. एखादं पोरगा आपलं मॅट्रिकला कुठं पास झालं, कुठं शहरात गेलं, ते ITत चालतं. औरंगाबादमध्ये आहे मी. आणि इथे बॅरिस्टर होऊन इंग्लंडहून आले त्या काळातले, तर ते म्हणे मला सिगारेट प्यायचा नाद, भलता सलता नाद लागला होता, पण मला 4 चौघात जर कोणं बसवलं असेल तर माझी पत्नी कस्तुरबानं बसवून नाही. कस्तुरबा, अरे सांगायची काय लाज वाटाव. मग संसार भातीत गेलता, पण माझ्या बायकोनं संसार तर केलाच केला, पण लेकरा बाळाला त्यानं पाहिलं आणि मलाही सांभाळलं. निदान एवढं तरी कृतज्ञता व्यक्त करीत जावं. तेव्हा ज्यावेळेस कस्तुरबाचा प्राण गेला त्यावेळेस येरवाड्या जिल्ह्यात होते. कोण, महात्मा गांधी. तिला जाळाय करता जागा कोणी देईन हो, राष्ट्रपिता जागा देईन जाळायला. एकाग्रस्तानं थोडी जागा दिली, पण त्यावेळेसचे उद्गार आहेत महात्मा गांधी, देखो भले कस्तुरबा. हे राम म्हणणारे, रामाला मानणारे, संस्कृतीला मानणारे सत्यवादी महात्मा. देखो भले कस्तुरबा, एक दिन ऐसा आएगा. या पुण्यात प्रवेश करताना हे सगळं जे राहील, येताना येता येता हे सगळं पॅलेस तुझ्या नावाचं राहील.
आणि आज त्या कस्तुरबाच्या नावानं आहे सगळं. म्हणजे सत्यवादी होते ते. हे राम म्हणून प्राण ज्यांनी सोडला ते काय साधे होते का? म्हणून पत्नीलाही तुच्छ लेखायचं नाही कोणाला, खरं म्हणजे कोणालाच तुच्छ लेखत जाऊ नये. प्रभूची लेकरे कुणाना तुच्छ लेखावे. तर विषय आपला असा चालला की मग ते बळीराजाला शरण गेले वामन अवतारात. बळीला पाताळात घातलं. तिथं बळीलाही कळालं की हा देव आहे. रुक्मिणीनं तिथं लक्ष्मीनं आल्या आणि सोडून घेतलं. अशी एक कथा आहे. आता लोक म्हणते देवानं अन्याय केला. देवानं अन्याय नाही केला. अरे स्वतःच देव बळीकडे, आणखीन काय पाहिजे? सगळं जग एकीकडे, देव एकीकडे. जग भासमान आहे. जग आहे भास, देव आहे खास. हे कळून घेणाऱ्याचा प्रश्न आहे. तो दिला. थोडक्यात सांगायची ही कथा. त्याच्यानंतर कथा येते अंबरीशाची. अंबरीश हा मोठा धार्मिक राजा. दशमीला एक टाइम जेवण करायचा, एकादशीला निर्जला. काय हो, काही खाणं पिणं नाही, अशी एकादशी कडकडीत. द्वादशीला 1000 ब्राह्मण आणि गावकऱ्याला नगराला भोजन द्यायचा. मग ती द्वादशी सोडायचा प्रसंग आला राजावर, तर तितक्यात दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषीला साष्टांग प्रणाम केला आणि महाराज आपणही द्वादशी सोडून जा. त्यांनी सांगितलं माझं यजन याजन अध्ययन अध्यापन दान आणि प्रतिग्रह हे षटकर्म राहिलेले आहे. स्नान संध्या राहिलेली आहे. मी ते सगळं आटपून येतो. ते गेले गंगेवर. इकडं ब्राह्मण लोक गडबड करायला लागलेत. मुहूर्त टळल म्हणून. काय टळल? मुहूर्त टळल. मग काय केलं त्यांनी? शास्त्राचा एक आधार घेऊन आपोषण घेतलं. आपोषण घेतलं म्हणजे थोडं पाणी पेले ते ठराविक प्रमाणात. तितक्यात दुर्वास ऋषी आले. ब्राह्मण लोक जेवून उठले. म्हणे राजा मी यायच्या आधी तू जेवला, हे चांगलं केलं नाही. जटातून एक केस काढला आणि एक दैतीन तयार केली राक्षसी. ती कोणाच्या पाठीमागं लागल आता? त्याची काय इच्छा झाली? अंबरीशाच्या लागल. पण भक्त राखी हाके सरशी उडी धावनिया. परमात्म्यानं सुदर्शन चक्र पाठवून त्याचे खंडप्राय तुकडे गेले. खंड तुकडे गेले त्या दैत्यनीचे. आणि ते सुदर्शन चक्र त्यांच्याच मागं लागलं. कोणाच्या? अंगाची आग होऊ लागली. कोणाच्या? हो, दुर्वास ऋषीच्या. हाय हाय करू लागला. ब्रह्मदेवाकडे आला. ब्रह्मदेव म्हणतात आमचं सगळं सरकार एक आहे, देवराव सरकार, पण खाते मात्र वेगळे वेगळे आहेत. आमच्याकडे हे खातं नाही. तिथून मग कोणाकडे आले? शंकराकडे आले. भगवान शंकर ते सगळे मिळून विष्णूकडे आले. भगवान विष्णू म्हणतात माझ्याकडं होतं ते, पण ते गेलं भक्ताकडं. भक्त कोण? अंबरीश ऋषी. ते भक्ताकडे गेलेले आहे. आता माझ्याकडे राहिलं नाही. तुम्ही एक करा ना, दुर्वासाकडे जा, आपल्या अंबरीशाकडे जा. तुमच्या अंगाची ही लई जी व्हायला लागली ही शांत होईल. आता ॲलर्जी कोणाची? याला अंबरीशीची. यानं दैत्यन कोणाकरता पाठवली होती, तयार केली ती अंबरीशाकरता. अवघड काम आहे नाही. एक 5-10 मिनिटात एक उदाहरण सांगतो. कथा. एक मोठे क्लास 1 ऑफिसर होते. एका गावात गेले, पण ते जवळजवळ 5-6 महिन्यापासून परेशान होते. त्यांना कमराचं ते त्रास व्हायचा, वागताच येत नव्हतं. त्याला कोणी टीचं भरलेलं म्हणतं, कोणी शिरावर शिर चढलेली म्हणतं, कोणी उसण भरलेली. त्या गावात ते गेले अधिकारी. तिथले पाटील मोठे हुशार. आणि साहेब आपण एक करू, आपली बैठक घेण्याच्या आधी आपण गणपतीचं दर्शन घेऊ. आमच्या गावात गणपतीचं मंदिर आहे. आता मंदिरं पूर्वी कसे असायचे? मंदिराचा दरवाजा छोटा कशा करता करायचा? किती ताट असला त्यानं वाकून, हो असे तर वाकत नाही, तर इथं तर वाकावंच लागत ना. आता मग ते साहेब सात्विक होते, सज्जन होते. म्हणे पाटील माझी एक पंचायत आहे बाबा, मी इथूनच हात जोडतो गणपतीला. म्हणे काय झालं? तर सुतूक बितूक पडलं काय? तसं काही नाही. म्हणे मग झालं काय? म्हणे खरं सांगतो तुम्हाला, 5-6 महिन्यापासून मला वाचताच येत नाही, त्रास होतो वाचायला. म्हणजे तुम्ही आले 2-4 दिवस झाले, इथं तुमचं काम आहे तेव्हा सांगायचं ना.
आणि मग तुमच्याकडे कोणतं आहे म्हणे मोठमोठाले डॉक्टरकडून मेळ बसला नाही. तुमच्या गावात काय दवाखाना काही नाही म्हणे. आमचा शिरपे नीट करील. शिरपे तिथं भयानक झाले ते क्लास 1 ऑफिसर. कोण नीट करील? हो अवघड झालं. मग ते कसं काय करील पहा म्हणे. बऱ्याच लोकांना गुण आला त्याचा. काय करता येतो म्हणे एक खडक्या नाही. एक खडक्या घेत नाही शिरपे आमचा. परंपरेनं चालत आलेलं आहे म्हणे. मग त्याला काय खर्च तर येत नाही म्हणे. काही नाही. हे काय करावं लागेल तो आल्यावर सगळं सांगाल म्हणते. कधी येईन तो? सव सांग झाला इव्हनिंग गुड इव्हनिंग करा म्हणा त्याला. सव सांगायला येईल तो. कधी येईल? हो संध्याकाळी येईल. कुठे गेला शिरप्या तुमचा? शेपोळ्या वळायला. हे तर आईस्क्रीमच झालं. क्लास 1 ऑफिसर शिरपे कुठे गेला? आणि ते नीट कोण करणार आपल्याला आता? हो ते लागलं लटलट कापायला. ते बिचारा रोज घरी यायचं, आपला आराम करायचा. पहाटे उठलं की नाही अधिकारी ते शेपोळ्या सोडून द्यायचा. हे कधी 4 माणसात बसला नाही, कोणाशी वादविवाद नाही. मोठ्या साहेबांनी बोललेलं त्याला वाटतं कामच कुठलं काय आणि काय नाही. मग ते कोतवालनं सांगितलं तसं नाही गोपा, तुला साहेब तुला सत्कार करणारे साहेब, तुला आज हे भेटणारे सत्कार आहे तुझा आज. चला आणलं. लांबूनच पाहिलं ते आले जवळ. आता आपली गरज म्हणल्यावर तर गोड बोलत जाऊ माणसा. हो कोणालाही गोड बोलत जाऊ बरं का आपलं काम करायचं. तर ते कलेक्टर साहेब म्हणते श्रीपतरावजी. आता सगळं गाव काय म्हणत होतं? हे काय म्हणते श्रीपतरावजी या. आपल्या जवळ खुर्चीवर बसवलं. लिहिता असत जाऊ माणसावर. नंबर झाला होता कोंडीले हां असे नम्रता ठेवीत जा. बसले श्रीपतराव पण लटलट कापायला लागली. म्हणे श्रीपतराव मला 5-6 महिन्यापासून असं वागता येत नाही, त्रास होतो, चमका नाही भेटत. काही नाही म्हणे साहेब सोपं आहे म्हणे. काय काय सामान लागतं म्हणे? काही नाही. काही लागत नाही का म्हणे? काही नाही. मायंदळ माणसं फक्त लागत. हां मायंदळ माणसं कशा करतात? काही नाही. दौंडी दिली गावात कोतवाला ना आमच्या काही जमते म्हणे फटाफट लोक. पण ते कशा करता लागत आहेत म्हणे? म्हणे ते सगळे माणसं जमले की मदत तुम्हाला उभं करायचं. आणि मोरी कसं आहे? मोरी म्हणे पुढं तुम्ही असं तिकडं पाहायचं, मी पाठीत 7 लाथा मारणार. हा एवढा मोठा साहेब याच्या लाथा शिरप्याच्या अवघड चालला ना. बरं आहे का आता? ते गावातल्या पाटलांना समजून सांगितलं साहेब तसं काही नाही. मलाही तसं झालं तर मी त्याला आता खावंच लागत. बिमारी नीट करायला. दुसरीकडचं कुठं झालं नाही पण इथं नक्कीच हमखास गुण आहे. बस अवघडच झालं म्हणे. पाटलाला बोलावून घेतलं. पाटील त्या आपल्या बैठकीत मीन शिरप्यात राहील. 7 वर 0 का होईना. इतक्या माणसात लाता कशात? इथं तर मग बेंगळचं काम आहे. माणसं ते काय म्हणतील हे काय म्हणतील. लई देव ध्यानी लागला का? करू भागला देव ध्यानी लागला. याच्यामुळेच लोक परवार्थ करीत. अरे तिकडं पाहू नका रे. तो का म्हणे ऐसे 2 तोंडी जग घोड्यावरही बसू देत नाही. हां जगात काय आपण तिकडे लक्ष देतो आणि आपण देवाचे आहे ना. आपलं शरीरही देवाचं, आपलं नावही देवाचं. नाव म्हणल्यावर काय लोक काही म्हणतील. लोक भगवान महाराज म्हणजे देवाचा अवतार आहे. इतकं तितकं गेलं ते भाग्या. मला माहिती रे मूर्ख आहे ते. त्याचं काय खरं आहे? याच्या कानावर अरे आपल्या भाग्या म्हणलं तरी ते भाग्य आहे देवाचाच. सगळं आपल्याला दुःख व्हायचं काही काम हे वर्म कळण्याकरता एवढे सायाचे. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो. हे वर्म लक्षात आलं की कामच झालं. मग त्याला काही बेडर बन गया हो. आता ते म्हणे बाबा काही हरकत नाही म्हणे. लाज भय शंका लोक लज्जा सोडावं लागली ना त्याला. राहिला उभा बरोबर त्याला गुण आला. आता त्याचं ठरलेलंच होतं. तो शिरप्याचा होता म्हणे काहीतरी घ्या ना श्रीपत काही नको. पण साहेब एक सांगायचं तुम्हाला, मी लाथा तुम्हाला नाही मारल्या हो. आणि कोणाला मारल्या शिरपतराव? म्हणे त्या बिमारीला. आमचा प्रहर जो आहे तो बिमारी होय.
डॉक्टर रोगावर प्रहार करतो का? रोग्यावर? हो, डॉक्टर रोग्याला नाही मारित, रोग त्याचा. हो, अरे बाप, शिरपतराव पाया पडू दे, नाही पडायचं कधी साहेब, पाया बिया काही पडायचं नाही. तुम्हाला गुण आला ना, हीच मला दक्षिणा, हेच मला प्राईज, हेच मला पुरस्कार. तर आपल्याला खरं गुण येण्याकरता साधू संतांचं इतकं तितकं बोलणं सहन करीत जाणार कोणाचं. हो, पण आपलं तर फुमफुमच आहे. अरे किंवा मार झालं दुसरा आनंद बा काय म्हणतात, हे काय नाचे आहे, काय गप्पा करते, काय बोलते. अरे सुधरा रे बापा, हो बोलणं सुधरा. हो, कसं बसावं हे सुधरत जाव. काही काही तर असं वाटतं कीर्तनात असे बसते सांगू नये, ते असं वाटतं की फक्त टमरेली सरला काय. कसं बसावं, कसं उठावं हे भागवत सांगत. भागवत हा ग्रंथ तो आहे, हा श्रीकृष्ण आहे ग्रंथ. आपल्याला सगळं शिकवतो. सार काय, असार काय, परमार्थ काय, नाही संसार काय, त्याचा निवाडा कसा आहे हे आपल्याला शिकवणारा ग्रंथ कोणता आहे. मग तो शरण आला, दुर्वास शरण आला. आता कोणाला? अंबरीशाला. अंबरीशानं पाय पडून दिलं नाही. आणि मग ते सुदर्शन चक्राला विनंती केली, ते बाजूला झालं आणि दोघांनी आनंदानं भोजन केलं. दुर्वासाच्या गावी गेले. असा आनंदानं कार्यक्रम. म्हणून आपल्याला खरं कल्याण करायचं असेल, आपली जी बिमारी आहे, आपली जी व्यथा आहे, ही व्यथा घालवण्याकरता थोडा अभिमान सोडा. मैं बडा क्या तय बडा तय क्या आगे मैं खडा, हा अहंकार सोडल्याशिवाय. आमचे ते अर्जुनरावजी आहेत खोतकर, ते मंत्री होते त्यावेळेस, आणि आमचं मित्र मेळा होता कुठं नळणीला. ते आले तिथून घ्यायचं, त्यांना आमंत्रण होतं. मला म्हणे काय त्याच्या काय अटी असतात, त्यांच्या त्या लाल दिव्याच्या गाडीतच घेऊन गेले मला म्हणे अटी काय असतात. मला काही नाही तिथं प्रोटोकॉल अटी वगैरे काही नाही. तरी पण मला युअर शूज अँड माइंड पुट हिअर. तुझं किती भारीतला बूट असला तरी तो तसं तुमचा अभिमानाचं बुटाड किती असा, तुम्ही मंत्री असा, संत्री असा, जगाचे मालक असा, हे जे खेटर आहे, मी मालक आहे, खेटर हे बाजूला ठेवायचं. जसं देवळात जायचं झालं तर आमच्यासारख्या गरीबाला खेटर काढावं लागते का नाही? श्रीमंताला नाही काढावं लागत नाही का? सगळ्यांनाच काढावं लागतं का? तसं सगळ्यांचा अहंकार सोडला की कामच झालं. हो, जन्म आलो त्याचे आजी फळं झाले, हे आपलं शास्त्र. दुसरी कथा अशी, आता थोडक्यात 15-20 मिनिटात आपली कथा संपणार आहे. दशरथ नावाचा राजा, दशरथ परमात्म्यात रथ असणारा राजा, पण मुलगा नाही. पुत्रहीनस्य मे राज्यं सर्वभूतानि कल्पते. दशरथानं सांगितलं तू पुत्र कामेष्टी नामक यज्ञ कर, तुला मुलगा होईल. मग तो यज्ञ केला. त्या यज्ञातून एक देवता वर आली. ती देवता म्हणती, राजा दशरथा घे पाय सदा, दशरथा घे पाय सदा, प्रसाद दिला आणि हे राजा तुझ्या तिन्ही राण्यांना प्रसाद दे. फार भाग्यवान आहे राजा.
तुला देवाचा बाप होण्याचा काय मिळेल? मान मिळेल. हो, 4 देवाचे अवतार तुझ्या अंगणात खेळणाऱ्या. दशरथ राजा आले, कौसल्या माताकडे आले, तिनं आदरानं प्रसाद घेतला. सुमित्रा मातेनं आदरानं प्रसाद घेतला. कैकेयीकडे आले तर कैकेयीला रूपाचा अभिमान. आणि कैकेयी जी होती ती सगळ्या शास्त्रात निपुण होती, शस्त्रात निपुण होती, शास्त्रातही निपुण होती, विद्वान होती. आजच्या भाषेत सांगायचं, तिनं त्याच अटीवर लग्न केलं होतं, मी लग्न करील पण मला सोडून तुम्ही कुठं जायचं. ते युद्ध असो का तुमची राजा लोकांची बैठक असो, प्रत्येक मिटिंगला मी हजर राहणार. त्या अटीवर ते लग्न लागलं. तिला राग आला, माझ्याकडं आधी यायचं. आजच्या भाषेत म्हणजे PA पण होती, सल्लागार होती. माझ्याकडं आधी यायचं, तिकडे गेले तुम्ही, बोलायला लागली. इतक्या तक्रारीत बोलण्यातच तिचा जो प्रसाद होता ते खाऊन घ्यायचा ना, म्हणून प्रसाद हातात आला तर माणसानं लगेच असे इकडं तिकडं कधी कधी मुठीतूनही गळून जातो. हो, ते खायचाच काय प्रसाद गिळंकृत करायचा, खाऊन टाकायचा, त्याचा वेळ नाही लावायचा. प्रसाद काही असो, कण्या असो, आमटी असो. आमच्या रंगनाथ महाराजाकडे कण्या आमटीचा प्रसाद आहे, प्रसाद येतो. पुरणपोळीचा आहे तरी प्रसाद, तुमच्या पक्वान्नाचा तरी प्रसाद म्हणायचं, त्याला नाव ठेवायचं नाही. तरी ही बसली चिकित्सा करीत, ते घारीनं नेलं, पिंड घारीने झडपीला, रांजणीने तो झालं. हिला आता प्रसाद राहिला नाही. त्या दोघींनी विचार केला, सवती मत्सर अजिबात मनात नाही. चला आपली बहीण आहे ती, म्हणून दोघीनं अर्धा हिस्सा दिला. चैत्र महिना आहे. कोणता महिना आहे? रामाचा जन्म होणार आहे. बसल्या बसल्या श्रीरामचंद्र महाराज की जय म्हणायचं, टाळी वाजवायची. कोणाजवळ काही असेल फुलबिल तर तिथून वाहिल्यापेक्षा इथं आणून व्हायचं. तिथं तुला त्याच्याजवळ एकमेकाच्या अंगावर पडेल असं. तर चैत्र महिना आहे, चैत्र मास असं सांगितल्यानंतर लोकांना वाटतं आहे बरं का भागवती महाराज. चैत्र मास, मी भागवती आताच नका टाकू, मला जन्म व्हायचा. तसं तर आपल्याला जन्म देणार आहे तो पण एक लीला त्याची. चैत्र मास कोणता महिना आहे? चैत्र मास, त्यात शुद्ध नवमी ही तिथी. कोणती तिथी आहे? शुद्ध नवमी आहे. चैत्र मास, त्यात शुद्ध नवमी ही तिथी, नवमी तिथी आहे. गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. सुगंध चोकडून यायला लागला फुलाचा. आणि गंधयुक्त तरीही वात म्हणजे वारा. वात म्हणजे दिव्याची वात नाही, वारा. सुगंधित वारा यायला लागला. गंधयुक्त तरीही वात उष्ण हे, वारा उष्ण आहे. माय बहिणी जमल्या आहेत अयोध्येतल्या आणि एकमेकीला म्हणू लागल्या, हा सूर्य पाहते तसा तिथल्या तिथंच आहे, अजून बाजूला सरकायला तयार नाही. 2 प्रहरी काग शिरी, 2 प्रहरी काग शिरी, सूर्य थांबला राम जन्मला, राम जन्मला, सखे राम जन्मला, सखे राम जन्मला, सखे राम जन्मला, राम जन्मला, सखे राम जन्मला. अयोध्येतले सगळे लोक आनंदानं नाचू लागले. आपण याच्यात नाही लग्नात पुढं नवरदेवाच्या कोणी मंत्री निवडून आला त्याच्या पुढं नाचतो. म्हणजे तर देवाच्या दरबारात थोडे हात मोकळे करा ना, पाय मोकळे करा, शरीर मोकळं करा, मन मोकळं करा, आणि आत्म्यावर आलेला आवरणही मोकळं करा. राम जन्मला, सखी राम जन्मला.
जन्मला सखे राम जन्मला राम जन्मला सखे राम जन्मला राम जन्मला सखे राम जन्मला राम जन्मला सखे राम रामचंद्र भगवान की जय। शरीर मोकळं झालं, मन मोकळं झालं, देव कळायला मला वाटतं तुम्हाला. हरये नमः हरये नमः हरये नमः। कृष्ण भगवान की जय, सियावर रामचंद्र भगवान की जय। भरता भरता विघ्नाची पूर्वे पूर्वी प्रेम शोभादयाची सर्वांगे सुंदर वंशेंदुराची हे सगळे भार गळा शोभे माळ गंगा गळाची दर्शनाने मान सारे वांदे मान गौरी वरा शोभा तो हरा चरणी पूर्णे चरणी भार्या देव देव मंगलमूर्ति मंगलमूर्ति दर्शना प्रेमान प्रेमान भावना लंबोदरी कामर परिवर्तना सर्व संकष्टी भावी देवानी रक्षावे सर्ववर्णना जय देव जय देव जय मंगलमूर्ति श्री मंगलमूर्ति दर्शन प्रेमान प्रेमान कामना बुद्धि जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता श्री शुभ मुनि भक्ति नाना हरि गाई रे जा हरि चरिता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता कीर्तन करो जय मधुर जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता हे तेरा साथी वाहे सारे गुण गाओ रे शास्त्र पुराणे मुकुट मने अमृत जल रे भाविक
भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा शरणाचा वदेना कोणासाचा नादची कीर्तन ताराचा केवा कविवर संताचा जनगोधाचा स्वयंभरीचा द्वादश गणिता सर्व्यंतरीचा समारता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जलधर हे हरे कृष्ण मन पूर्ण अनन्य होता या शरण अचकले जन्म मरण आदिताप जाती चिरये शांती वनती कृष्णपदी हो माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता कर्पूरगौरं गृणावतारं संसारसारं वेन्द्रहारं सभावसन्तमिव्यालगन्धे भौं भवानी सिद्धमण्डालमाला कृपालकारि दिगंबराय नमः शिवाय जलेन सिफलेन गृणं हरि ओम जज्ञेन जज्ञमन्दति वस्त्राणि द्रवाण्या प्रतिमानासन्नदेह नागमय मानसचन्द्रपूर्वे साध्याय सन्धिवाह ओम राजाधिराज नमो वै श्रवणाय गुवे समे कामान काम कामाय नमः कामेश्वर तुमि राजद्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्तिस्तां रामजं भोजं सौरजं वैरजं वारजं महाराजं महाधिपति समद्वृन्दाय एक राज विष्णु भगितो मास्तुपूर्वेष्टारो मदस्याव संक्रिया विशतशकां प्रिये विश्वे देवा सभासदो मेघदन्ताय द्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि गोपाल कृष्ण भगवान की जय काली लोटांगण